ओम नमो पार्वती पते हर 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 हर। माझ्या प्रिय शिवभक्तांनो, आजचा दिवस साधा नाही। आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। पण आपण महाराजांकडे फक्त इतिहासातील योद्धा म्हणून पाहत आहोत का? आज राहून एक प्रश्न विचारावासा वाटतो, आपण कोण आहोत? आपल्याला काय व्हायचंय? आपला स्वराज्य झाला, मग आपण खरोखरच शिवरायांचे मावळे आहोत का? ती निष्ठा, ते धैर्य आपल्यात आहे का? छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासाच्या पानांमध्ये बंदिस्त नाहीत, ते तलवारीत नाहीत, ते किल्ल्यात नाहीतच। खरे तर छत्रपती हा माणूस नाहीच, तो एक विचार आहे। पण ते आजही आपल्या विचारांमध्ये जिवंत आहेत का? असायला हवेत। महाराजांचं मोठेपण ते काय बोलले यामध्ये नसून ते कसे जगले, कसे निर्णय घेतले आणि प्रत्येक परिस्थितीत कसे ठाम उभे राहिले यातून अधिक स्पष्टपणे दिसून येतं। महाराजांकडे पाहताना आपण फक्त पराक्रम पाहू नये, आपण त्यांचं जगणं पाहिलं पाहिजे। कारण इतिहासात अनेक राजे झाले, पण माणूस घडवणारा राजा एकच, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। महाराजांच्या आयुष्याचा पाया एका गोष्टीवर ठाम उभा होता, ते म्हणजे ध्येय। अत्यंत स्पष्ट, ठाम आणि अढळ। ते सत्तेसाठी लढले नाहीत, ते सिंहासनासाठी तर मुळीच लढले नाहीत। ते लढले कारण त्यांना स्वराज्य हवं होतं, लोकांचं, रयतेचं राज्य, न्यायाचं राज्य आणि स्वाभिमानाचं राज्य। आजचा युवक बुद्धिमान आहे, मेहनती आहे, पण अनेकदा दिशाहीन आहे, गोंधळलेला आहे। ध्येय नसेल तर प्रयत्न विखुरले जातात आणि संघर्ष असूनही आयुष्य हरवलेलं वाटतं। म्हणूनच महाराज सांगतात, पहिले दिशा ठरवा, मग वादळही तुमची वाट सोडेल। महाराजांच्या निर्णयांमध्ये कधीच घाई दिसत नाही, ते प्रत्येक पाऊल वेळेचा अचूक अंदाज घेऊन टाकायचे। किल्ला जिंकताना देखील संयम आणि तह करतानाही शहाणपण। आज आपण वेळ नाही असं म्हणतो, पण महाराजांनी दाखवून दिलं, वेळ कमी नसतो, आपलं नियोजन कमी असतं। ज्याने वेळ जिंकली त्याने परिस्थितीवर विजय मिळवला। महाराजांच्या आयुष्यात शत्रूंची कमी नव्हती, अपमान झाले, विश्वासघात झाले, संकटांनीही वेढलं, पण महाराजांनी कधीही भावनेच्या भरात निर्णय घेतला नाही। अपमान आजचा युवक एका शब्दाने दुखावतो, एका पोस्टने अस्वस्थ होतो, एका नकाराने कोसळतो, पण महाराजांचा संयम सांगतो, जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच जग जिंकतो। इतिहास साक्ष आहे, इतिहासाने पाहिलंय, महाराजांकडे सत्ता होती पण अहंकार नव्हता, सामर्थ्य होतं पण अन्याय नव्हता, शत्रू तर होताच पण अमर्यादा नव्हत्या। स्त्री सन्मानाबाबत तर महाराजांचा विचार काळाच्या कितीतरी पुढे होता। युद्धाच्या धगधगत्या वातावरणातही स्त्री म्हणजे आई हा विचार त्यांनी जपला। हा विचार तर त्या काळात अद्वितीयच होता। महाराजांचा स्त्री सन्मान फक्त बोलण्यात नव्हता, तर तो त्यांच्या वर्तनातून दिसत होता। सन्मान हा घोषणेत नसतो, तर तो कृतीतूनच दिसतो। सन्मान हा शब्दात नसून तो कृतीतूनच दिसला पाहिजे, हीच शिकवण महाराजांनी दिली। महाराजांनी किल्ले उभारताना निसर्गावर विजय मिळवला नाही, निसर्गाचा नाश केला नाही, तर निसर्गाला सोबत घेतलं, निसर्गासोबत जुळवून घेतलं। आज विकासाच्या नावाखाली निसर्ग संपतोय, पण महाराजांची दूरदृष्टी आठवते। जर भविष्य घडवायचं असेल तर निसर्गाला जपावंच लागतं। डोंगर, पर्वत, जंगल, पाणी यांचा आदर राखत महाराजांनी स्वराज्य उभं केलं। हे अडथळे नव्हते, हे स्वराज्याचे रक्षक होते। छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहास नाहीत, ते एक जिवंत विचार होते, आहेत आणि कायम राहतील।
आज आपण म्हणतो की कोणताच माणूस सर्व गुण संपन्न नसतो, पण हे विधान महाराजांनी असत्य सिद्ध केलं. मी तर म्हणेन, एक माणूस कसा असा